श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। मुखी राम विश्राम तेथेची आहे, सदानंद आनंद सेवो निराहे। तया वीण तो क्षीण संदेहकारी, निज धाम हे नाम शोकापहारी। जय जय रघुवीर समर्थ। समर्थांच्या मनोबोधाचं चिंतन आणि तेही नामस्मरणाच्या सारख्या गोड विषयाच्या माध्यमातून समर्थ मनाला उपदेश करत आहेत। हा इतका समर्थ मनाशी इतका संवाद साधत आहेत आणि मनाशी संवाद साधत असताना मनाच्या माध्यमातून त्यांना एक प्रकारचं परमार्थाचं सुंदर अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी समर्थांना करायचं आहे। समर्थ असं म्हणाले की मुखी राम विश्राम तेथेच आहे, म्हणजे अंतकणामध्ये तोंडानं घेतलेलं श्रीराम हे नाव म्हणजे नामस्मरण श्रम कष्ट पूर्णपणे नाहीसं करणार आहे। आता श्रम आणि कष्ट केव्हा होतात? जेव्हा श्रम आणि कष्ट आपण प्रमाणापेक्षा एखाद्या गोष्टीचा अंतकणामध्ये हव्यास ठेवला ना की तिथे श्रम आहे, तिथे कष्ट आहे, तिथे दुःख आहे। म्हणून मनामध्ये अशा प्रकारच्या विचारांनी जेव्हा आपल्या मनामध्ये घर केलेलं असतं, या विचारांच्या मध्ये जेव्हा आपण राहतो तेव्हा ते विचारच आपल्याला कष्टप्रद वाटत असतात, ते विचारच आपल्याला त्रासदायक ठरत असतात। म्हणून तर समर्थांनी मनाला सुंदर उपदेश केला आणि सांगितलं की मुखी राम विश्राम तेथेच आहे। अरे बाबा, तू अनेक प्रकारचे विश्राम शोधण्यामध्ये तुझं आयुष्य निघून जातं, पण ते विश्राम काही खरे असत नाहीत, ते विश्राम काही टिकणारे असत नाहीत। तो विश्रांतीचा कट्टा, विश्रांतीचा आधार, विश्रांतीची बैठक आणि विश्रांतीचं सामर्थ्य इतकं अफाटपणानं आहे। आणि ही विश्रांती जी आहे ना, ही आपल्याला देहाची विश्रांती माहिती असते, आपल्याला मनाची विश्रांती माहिती नसते, आपल्याला चित्ताची विश्रांती माहिती नसते। आपण मन आणि चित्ताच्या विश्रांतीचा विचार जेव्हा करायला लागतो ना, तेव्हा सुद्धा ते भगवंताचं नामस्मरणच आपल्याला तो विश्राम खऱ्या अर्थानं देऊ शकतं। म्हणून मुखी राम विश्राम तेथेच आहे। तेथेच म्हणजे कुठे? तर नामस्मरणाच्या जवळ, उपासनेच्या ठिकाणी। कारण उपासना हा आपला आधार आहे, उपासना ही आपली फार मोठी अध्यात्माची बैठक आहे। कारण समर्थ म्हणाले उपासनेचा मोठा आश्रयो, उपासनेविण निराश्रयो। जर तुझी उपासना असेल, कारण भगवंत तुझ्या जवळ आहे आणि तू भगवंताच्या जवळ आहे, याचं सतत अखंड अनुसंधान या उपासनेशिवाय तुला साधणं शक्य नाही। मग ते अनुसंधान राहण्याची व्यवस्था ना फक्त नामस्मरणामध्ये आहे। भगवंताचा अनुसंधान ठेवण्यासाठी काहीतरी साधन असावं लागतं ना, ते अनुसंधान राहावं, त्या नामस्मरणाच्या माध्यमातून भगवंताचं अनुसंधान राहतं। भगवंताबद्दलचं प्रेम अंतकणामध्ये निर्माण होण्याची नामाशिवाय अन्य कुठेच व्यवस्था नाही। गोंदवलेकर महाराजांनी तर अनेक ठिकाणी सांगितलं की या नामानंच रामाबद्दल अंतकणामध्ये प्रेम निर्माण होऊ शकतं। आणि अंतकणामध्ये प्रेम निर्माण झालं, अंतकणामध्ये भक्ती निर्माण झाली, अंतकणामध्ये भाव निर्माण झाला की मग तेच रामाचं अस्तित्व आणि तेच रामाचं स्वरूप आपल्याला खऱ्या अर्थानं आनंद देऊ शकतं। म्हणून राम कसा आहे? मुखी राम विश्राम तेथेच आहे। हा विश्राम आपल्याला जो आपण शोधत असतो, तो विश्राम आपण सगळा नाशिवंताचा विश्राम शोधत असतो। कारण तो मी शोधत असतो ना, पण माझ्यासाठी
प्रत्येक जीवासाठी भगवंतानी विश्रामाची व्यवस्था केलेली आहे. हा जीव जन्माला कुठे येणार आहे, हा कुठे विश्राम पावणार आहे? मग त्याची जीवनामध्ये वाटचाल करत असतानाची विश्रांती आणि अखंड विश्रांती, या दोन्ही विश्रांतीचा त्याला विचार करायचा असतो. तो विश्राम फक्त नामाच्या ठिकाणी आहे. आणि संतांनी, समर्थांनी आपल्याला विशेषतः असं सांगितलं की तू माणूस म्हणून जेव्हा जन्माला आलास ना, तेव्हाच खऱ्या अर्थानं तू आनंदाचा उपभोग घेण्यासाठीच जन्माला आलेला असतोस. पण आनंदाचा उपभोग मला घेता येत नाही. त्याचं कारण असं की आनंदाची स्थानं मला मिळत नाही, आनंदाचं ठिकाण मला शेवटपर्यंत सापडत नाही. आनंदाची प्रचिती मला घ्यायची आहे, पण आनंदाची प्रचिती घेण्यासाठी माझं मन आणि तेवढी माझी मनाची शक्ती कमी पडत असते. कारण मी असा विश्राम शोधत असतो की ज्या ठिकाणी गेल्यानंतर दुःखच आहे. असा विश्राम मी शोधत असतो की तिथे वरती छप्परच नाहीये, तिथे मला उन्हात उभं राहावं लागतंय. अशा विश्रामाचा मी जेव्हा शोध घेईन त्यावेळेला फार सुंदर विचार महाराजांनी एका आपल्या प्रवचनामध्ये असा सांगितला की डोंगरे शास्त्री फार सुंदर विचार सांगताना असं म्हटलं की मन में पाप का विचार आवे तो उसी क्षण उस विचार को काट दो. किती सुंदर विचार आहे. मनामध्ये अशा प्रकारचा विकल्प जागा झाला ना की तो विचार तिथेच कापून टाक. याचं कारण असं की मनामध्ये असा जेव्हा विचार तुझ्या मनामध्ये येईल आणि तो विचार तुझ्या मनामध्ये जेव्हा घर करून राहील, असं महाराज असं म्हणाले की जो पाप कुछ समय के लिए मन में जो पाप भाव निर्माण होता है, पाप कर्म निर्माण होता है, बैठा है पाप करने के लिए, वो बैठा नहीं है, लेकिन वो विचार मन में ऐसा पाप कर्म का विचार अखंड से अखंड ऐसा अपने मन में आ जाता है. महाराजांनी सुंदर प्रवचनामध्ये सांगितलं की अशा पाप विचारांना तुम्ही मनामध्ये थाराच देऊ नका, पाप विचारांचा उदयच होऊ देऊ नका. आणि हा उदय किंवा त्या पापकर्माची त्याच्यापासून निर्माण होणारी जी काही अवस्था असते ना, ती अवस्थाच निर्माण होऊ देऊ नका. पापाचा उदय, पापाचा संकल्प मनामध्ये निर्माणच होऊ नये याच्यासाठी नामाची व्यवस्था आहे. पाप निर्माण झाल्यानंतर मग त्याप्रमाणे मन कर्म करतच. मनाचं काम मन करत असतं, बुद्धीचं काम बुद्धी करत असते. एकदा मनामध्ये पापवासना आणि विकल्प जागा झाला ना, तो विकल्प जागा होऊ नये याच्यासाठी काही उपाययोजना असतात, याच्यासाठी काही करावं लागतं. आणि इथे समर्थ म्हणतात तो पाप विचार आणि विकल्प मनामध्ये येऊच नये असं जर वाटत असेल तर नामस्मरणाशिवाय मना अन्य कोणताही उपाय तुझ्याजवळ नाही. म्हणून तया वीण तो क्षीण संदेहकारी, निस्संदेह अशा प्रकारची अवस्था मनामध्ये निर्माण होऊ दे. आणि त्याच्याशिवाय जे काही करशील ना ते सगळं तुला क्षीण त्याचा होईल, तुला थकवा येईल, तुला त्रास होईल, तुला ते नकोसं होईल. आणि त्याच्यासाठी निज धाम हे नाम शोकापहारी, अशा प्रकारचं निजधाम, अशा प्रकारचं अवस्था तुला प्राप्त व्हावी याच्यासाठी तर सद्गुरूंनी तुला नाम दिलं, याच्यासाठी तुला त्यांनी जवळ केलं, याच्यासाठी तुझ्यावरती डोक्यावरती हात ठेवला आणि तुला सत्संग दिला. आणि तो सत्संग याच श्लोकाच्या माध्यमातून दिला असा समर्थ मनाला या ठिकाणी उपदेश करता आहे. जय जय रघुवीर समर्थ.